Hello students, welcome in this session. Today we are going to see the remaining questions of exercise 6.4. आता मागल्या लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 6.4 चालू केलेली आहे. तर त्यामध्ये ही जी एक्सरसाइज बेस आहे ते आहे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. आता होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? डेफिनेशन बघितली आपण की ज्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये व्हेरिएबलच्या डिग्रीची सम, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जे टर्म्स असतात त्या प्रत्येक टर्म्स मध्ये व्हेरिएबलच्या डिग्रीची जर सम केली आणि ती सम जर सेम असेल तर त्या डिफरन्शियल इक्वेशनला म्हटलं जाते होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. आता तुम्हाला एक इक्वेशन दिलाय, हे बघा, याच्यामध्ये ही एक टर्म आहे, दुसरी आणि तिसरी. ओके, आता इथं y² आहे, डिग्री 2 आहे, इथं x * y आहे, x ची डिग्री 1 आहे, y ची डिग्री 1 आहे. या दोघांची प्लस केली तर हे पण 2 येते आणि x² आहे, त्याची पण डिग्री 2 आहे. म्हणजे प्रत्येक व्हेरिएबल जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक टर्मची डिग्री ही किती दिली आहे? 2 दिली आहे. म्हणजे दिस इज होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर ऑफ डिग्री 2. ठीक आहे, डिग्री 2 आहे याची. आता या होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह कसं करायचं ते आपण सांगितलं होतं तुम्हाला. पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं होतं की सगळ्यात पहिले इक्वेशन dy/dx या फॉर्म मध्ये आणायचं. सेकंड स्टेप मध्ये पुट करायचं y = vx आणि नंतर dy/dx ची व्हॅल्यू काढायची आणि नंतर dv आणि dx चे टर्म सेपरेट करून तुमचं डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, त्याला इंटिग्रेट केल्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आता इथे क्वेश्चन दिला आहे, काय म्हटलंय पहिले, सगळ्यात पहिले जी गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे ते dy/dx फॉर्म मध्ये आणायचं. हे डिफरन्शियल इक्वेशन त्या फॉर्म मध्ये आपल्याला दिलेलं नाही. मग काय करणार आपण इथे की y² dx इज इक्वल टू, इथे शिफ्ट करा, मायनस xy प्लस x² dy. ओके, आता इथे दिस इम्प्लाय y² dx इज इक्वल टू मायनस x जर कॉमन काढला y प्लस x इंटू dy. काय करते, हा y² आहे अपॉन मायनस x इंटू y प्लस x इज इक्वल टू हा dy आहे आणि अपॉन काय करते मी dx. म्हणजे dx या साईडला गेला, dy या साईडला गेला. ओके, म्हणजे आपली व्हॅल्यू dy/dx ची काय आली? dy/dx इज इक्वल टू y² अपॉन मायनस x इंटू x प्लस y किंवा y प्लस x. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. काय करायचं आता, पुट y इज इक्वल टू vx, हे इक्वेशन नंबर 2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, देन वी गेट dy/dx इज इक्वल टू v प्लस x इंटू dv/dx. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. युजिंग इक्वेशन 2 and 3 इन इक्वेशन 1. या दोन्हीचा यूज कशामध्ये करायचा? इक्वेशन 1 मध्ये. म्हणजे काय लिहिणार आपण, युजिंग इक्वेशन 2 and 3 इन इक्वेशन 1. देन इक्वेशन 1 बिकम्स dy/dx आहे, काय व्हॅल्यू v प्लस x dv/dx इज इक्वल टू y² आहे, y² म्हणजे इथे लिहायला लागेल तुम्हाला v² x² अपॉन मायनस x इंटू काय आहे x प्लस y आहे, x प्लस y ची व्हॅल्यू काय येणार dx. पण हे झालं v प्लस x dv/dx इज इक्वल टू v² x² अपॉन हा मायनस x आहे, इथून x कॉमन निघते, तिथे काय होणार x² ब्रॅकेट मध्ये येते 1 प्लस v. दिस x² विल गेट कॅन्सल, जरा कॅन्सल. मग v प्लस x dv/dx आहे इज इक्वल टू, इथे टर्म शिल्लक राहिली आहे v², तर हा मायनस साइन निवर्तन येते आणि इथे येते 1 प्लस v. ओके, हा जर प्लस v इक्वलचा इकडे शिफ्ट केला तर हा काय होणार मायनस v. म्हणजे x dv/dx इज इक्वल टू मायनस v², एलसीएम काढू आपण इथं 1 प्लस v, मग मायनस v इंटू 1 प्लस v. सॉल्व करा, x dv/dx इज इक्वल टू मायनस v², मायनस मल्टिप्लाय केलं काय येते मायनस v² अपॉन 1 प्लस काय ना x dv/dx इज इक्वल टू येते मायनस 2v² मायनस v अपॉन 1 प्लस v. ठीक आहे, आता इथं आपण मायनस v कॉमन काढू शकतो. म्हणजे x इंटू dv/dx इज इक्वल टू मायनस v जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे, मायनस v जर कॉमन काढला तर 2v प्लस 1, कारण आपण मायनस v कॉमन काढला ना, तर हा मायनस 2v मायनस कॉमन काढल्यानंतर प्लस 1 अपॉन काय येतं 1 प्लस 1. आता टर्म काय करायचे आपल्याला सेपरेट करायचे आहे. इथे dv ची टर्म आहे, याला कसं डिवाइड करता येणार 1 प्लस v अपॉन मायनस v इंटू 2v प्लस 1 dv इज इक्वल टू, ही टर्म इकडे दिली 1 प्लस v अपॉन मायनस v इन ब्रॅकेट 2v प्लस 1 आणि हा dx इकडे घ्यायचा अपॉन x, म्हणजे इज इक्वल टू dx अपॉन x.
झाल्या टर्म सेपरेट. आता काय करायचं आपल्याला, इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. आता इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे तर काय करायचं, तर हे बघा, याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला सपोज आपण इंटिग्रेट करू, तर हे 1 प्लस व्ही अपॉन काय आलेलं आहे, मल्टिप्लाय केलं तर मायनस 2v स्क्वेअर मायनस v dv इज इक्वल टू इंटिग्रल dx अपॉन x. ओके, मिळालं इक्वेशन नंबर 3. आता आपलं एम काय, आपल्याला इंटिग्रलला सॉल्व्ह करायचं. हा जो इंटिग्रेशन आहे हा आपल्याला सॉल्व्ह करताना कसं करायचा आहे, बाय पार्शियल फ्रॅक्शन. मग घेताना काय करू, तर इथे हा जो मी मायनस कॉमन काढलाय, हा मायनस मी इथे ना टाकता या साईडला नेते. म्हणजे ही टर्म काय झालं आपले, v ने मल्टिप्लाय केलं तर 2v स्क्वेअर प्लस v, हा मायनस नेताना मी या साईडला शिफ्ट केला. ओके, आपण असे सॉल्व्ह करू शकतो. मग आता इथं v जर कॉमन काढला किंवा आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स सॉल्व्ह केलं, तर नाव 1 प्लस v अपॉन 2v इन ब्रॅकेट 2v प्लस 1 इज इक्वल टू, याला लिहिता येते a अपॉन v प्लस b अपॉन 2v प्लस 1. काय करताय, पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करताय. 1 प्लस v अपॉन 2v स्क्वेअर प्लस v आहे, तर v जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय येणार 2v प्लस 1. तर याला आपण सेपरेट करताना काय केलंय, a अपॉन v प्लस b अपॉन 2v प्लस 1. म्हणजे त्याला रिलेट करताना काय लिहिता येईल, 2v प्लस 1 इंटू a प्लस bv अपॉन v इंटू 2v प्लस 1 आहे. तर याला सॉल्व्ह केल्यानंतर लिहिता येईल की 1 प्लस v इज इक्वल टू 2v प्लस 1 इंटू a प्लस bv. काय करायची आहे, आता a ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग a ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करायचं आहे, v0 पुट करायचा. v जर 0 पुट केला तर काय ना, फॉर v इज इक्वल टू 0. 1 प्लस 0 इज इक्वल टू 0 प्लस 1 म्हणजे 1 इंटू a प्लस b काय मिळालं तुमचा 0, कारण b ची व्हॅल्यू आपण 0 ठेवली आहे. म्हणजे a ची व्हॅल्यू काय ठेवली तर a इज इक्वल टू 1. देन फॉर b इज इक्वल टू 2v प्लस 1 जर 0 घेतला, b साठी 2v प्लस 1 जर 0 घेतला तर b ची व्हॅल्यू काय b ची व्हॅल्यू काय घ्यायची, मायनस 1/2. ओके, फॉर b इज इक्वल टू मायनस 1/2. काय येणार मग 1 मायनस 1/2 इज इक्वल टू 2v प्लस 1 आपण 0 घेऊन राहिलो, म्हणजे हा होणार 0a आणि मायनस 1/2 b. ओके, 1 मायनस 1/2 हे तर 1/2 इज इक्वल टू मायनस 1/2 इंटू b. तर b इज इक्वल टू व्हॅल्यू येते, दिस 2 विल गेट कॅन्सल, b इज इक्वल टू मायनस 1. a ची व्हॅल्यू 1 आली, b ची व्हॅल्यू मायनस 1 आली, तर आपला इंटिग्रल काय बनणार. देन 3 इम्प्लाय बघा, इंटिग्रल हा आहे, याला या फॉर्म मध्ये लिहायचं a बाय b म्हणजे 1 बाय b प्लस b आहे, b ची व्हॅल्यू आहे मायनस 1 अपॉन 2b प्लस 1 इंटू dv इज इक्वल टू मायनस इंटिग्रल dx अपॉन x. आता याला जर सेपरेट केलं तर इंटिग्रल 1 अपॉन v dv मायनस प्लस इंटू मायनस मायनस इंटिग्रल 1 अपॉन 2v प्लस 1 इंटू dv इज इक्वल टू मायनस इंटिग्रल dx अपॉन x. मग आता इथे 2v प्लस 1 घेतला तर याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 2 येते. म्हणजे इथे काय करायला लागेल, 2 ची ऍडजस्टमेंट. मग 2 ची ऍडजस्टमेंट करण्यासाठी इथं 2 घेऊ, इथं 1/2, 2 विल गेट कॅन्सल. ओके, मग आता इंटिग्रेट केलं काय त्याचा, इंटिग्रेशन लॉग v मायनस 1/2 लॉग ऑफ 2v प्लस 1 इज इक्वल टू मायनस लॉग x प्लस लॉग. ओके, हा मायनस लॉग x मी या साईडला काय येणार, लॉग v मायनस 1/2 लॉग ऑफ 2v प्लस 1 प्लस लॉग x इज इक्वल टू काय करायला, लॉग c. लॉगला इक्वेट करायच्या आधी हा जो 2 आहे, या 2 न आपण 1/2 आलेला ना, 2 न मल्टिप्लाय करू. तिथे घेताना मी c बनवते. 2 न मल्टिप्लाय केलं काय येते, 2 लॉग v मायनस लॉग ऑफ 2v प्लस 1 प्लस 2 लॉग x इज इक्वल टू 2 लॉग c1. ओके, म्हणजे लॉग जर इक्वेट केला तर लॉग हे v स्क्वेअर येते, प्लस आहे म्हणून हा x स्क्वेअर येते, आणि अपॉन आहे म्हणून हा मायनस आहे म्हणून हा 2v प्लस 1 हा अपॉन मध्ये येणार, इज इक्वल टू लॉग ऑफ c1 स्क्वेअर. लॉग लॉग कॅन्सल होते, v स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन 2v प्लस 1 इज इक्वल टू c1 स्क्वेअरला मी घेताना c घेते. v ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा. काय v ची व्हॅल्यू, v इज इक्वल टू y बाय x. ओके,
y इज इक्वल टू bx आहे त्याची व्हॅल्यू y बाय x. तर काय येणार ते y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर इंटू x स्क्वेअर अपॉन 2y बाय x प्लस 1 इज इक्वल टू c. हा x स्क्वेअर काय होतं कॅन्सल. म्हणजेच y स्क्वेअर अपॉन एलसीएम जर काढला तर 2y प्लस x अपॉन x इज इक्वल टू c. तर यालाच लिहिता येते हा x डिनॉमिनेटर इथे जाईल म्हणजे xy स्क्वेअर अपॉन 2y प्लस x इज इक्वल टू c. हे आलं आपलं हे सोल्युशन आलेलं आहे एक्झाम्पल नंबर 4 चं. ओके, अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आहे. आता आन्सर जर वेगळं असेल तर घेताना फक्त असं असेल फक्त टर्म शिफ्टिंग इकडे तिकडे राहू शकतात बाकी वेगळं काही नाहीये. अशा प्रकारे आपला आन्सर आलेला आहे. असे घेऊ शकतो आपण किंवा 2y प्लस x अपॉन xy स्क्वेअर इक्वल टू c आलं तसंही चालते. चुकलं काहीच नाही, सगळं आन्सर राईट आहे. काय केलं आपण परत एकदा बघा. सगळ्यात पहिले जे गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन आहे आलेलं आहे त्याला dy बाय dx च्या फॉर्म मध्ये घेतलेलं आहे. तर इक्वेशन नंबर 1 केलेलं आहे. मग पुट केलंय पुट y इज इक्वल टू vx. देन वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. ती आली v प्लस x dv बाय dx. या 2 आणि 3 दोन्ही इक्वेशनचा यूज कशामध्ये केला आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं. सबस्टिट्यूट केल्यानंतर आपण एक काय आपलं dv आणि dx ची टर्म आपल्याला सेपरेट करायचं. मग dv आणि dx ची टर्म आपण सेपरेट केला. टर्म सेपरेट झाल्यानंतर त्याला इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट केल्यानंतर हे जे इक्वेशन आलं डायरेक्टली इंटिग्रेट करता येत नव्हतं म्हणून काय केलं आपण हा जो आहे 1 प्लस v अपॉन 2v स्क्वेअर प्लस v याला पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह केलं. कारण आपण इंडिपेंडेंट इंटिग्रेशन जेव्हा लेसन शिकलेलो आहोत त्यामध्ये इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचे आपण वेगवेगळ्या मेथड पाहिल्या आहे. त्यापैकी एक मेथड यूज केली आपण. कसं तर हा 1 प्लस v अपॉन 2v स्क्वेअर प्लस v आहे म्हणजे त्याला 1 प्लस v अपॉन v इन ब्रॅकेट 2v प्लस 1 घेता येते. ओके, दोन टर्म आहेत ना. पहिला स्प्लिट कशामध्ये केलं पार्शियल फ्रॅक्शन मध्ये a अपॉन v प्लस v अपॉन 2v प्लस 1. मग आता v इंटू 2v प्लस 1 याचा एलसीएम जर काढला तुम्हाला या फॉर्म मध्ये आला 10 आणि हा काय होते कॅन्सल होईल. म्हणजे काय मिळणार 1 प्लस v इज इक्वल टू 2v प्लस 1 इंटू a प्लस v. काय करायचं एक व्हॅल्यू फाइंड करायची आहे ना. मग त्याचं डिनॉमिनेटर आहे v तो आपण काय पुट करतो तो 0 म्हणून v 0 पुट केली ते h व्हॅल्यू 1 आली. नेक्स्ट स्टेप मध्ये b चा जो डिनॉमिनेटर आहे 2v प्लस 1 हा 0 घेतो. मग 2v प्लस 1 जर 0 घेतला तर v ची व्हॅल्यू काय येणार -1/2. मग v इज इक्वल फॉर v नाही येणार इथं फॉर v ची व्हॅल्यू काय पुट केली आपण -1/2 आणि -1/2 पुट केल्यानंतर v ची व्हॅल्यू काढली आपण -1. मग हे जे a आणि b ची व्हॅल्यू आहे ती यामध्ये पुट केली आणि यामध्ये पुट केल्यानंतर तुमचा इक्वेशन 3 काय बनलेला आहे आला. इक्वेशन 3 सेपरेट टर्म घेऊन आपण इंटिग्रेट केला आहे आणि इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला हे आपलं रिक्वायर्ड आन्सर मिळालं. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपला हा झाला क्वेश्चन नंबर 4. आता जवळपास या एक्सरसाइज मध्ये सगळेच क्वेश्चन्स आपल्याला याच वेळी सॉल्व्ह करायचे अशाच पद्धतीने. क्वेश्चन थोडे मोठे आहेत पण हार्ड नाही आहे, स्टेप सारख्याच आहेत. पण त्यामध्ये काही एक्झाम्पल्स असे आहेत की प्रत्येकच मध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागेल असं नाही. काही तुम्हाला डायरेक्टली टर्म सेपरेट करून सुद्धा काढता येतात. त्यामध्ये अधिक एक्झाम्पल नंबर 56 अशा टाईपचे दिलेला आहे आणि बरेचसे एक्झाम्पल रिपीट टाईप मध्ये विचारलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलाय तुम्हाला 5th नंबरचं. त्या 5th नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघू. क्वेश्चन काय आहे 5th नंबरचा x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर dx प्लस 2xy dy अशा टाईपचा क्वेश्चन आपण पाहिलेला आहे. हा तुम्ही सॉल्व्ह करून बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आहे तो घेऊ आपण. 6 नंबरचा क्वेश्चन आहे dy बाय dx प्लस x मायनस 2y अपॉन 2x मायनस y इज इक्वल टू 0. ओके, हे आपला 6 नंबरचा क्वेश्चन आहे. आता टर्म काय करायचं पहिले dy बाय dx च्या फॉर्म मध्ये आणायचं. तर आपण काय करू हा dy बाय dx इज इक्वल टू याला इकडे शिफ्ट केलं काही मायनस इन ब्रॅकेट x मायनस 2y अपॉन 2x मायनस y. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. देन पुट y इज इक्वल टू vx सेकंड इक्वेशन. देन dv बाय dx इज इक्वल टू v प्लस x इंटू dv बाय dx. हे एक्झाम्पल इक्वेशन नंबर 3. Using 2 and 3 इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर काय होणार v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू मायनस x मायनस 2 y ची व्हॅल्यू vx अपॉन 2x मायनस dx. आता याला सॉल्व्ह करा. मायनस मल्टिप्लाय केलं काय येणार आता याच्यामध्ये x कॉमन काढला ब्रॅकेट मध्ये काय येणार 1 मायनस 2v अपॉन इथे x कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये येतात 2 मायनस v. इथे मायनस दिलाय काय घेतला आपण 1 मायनस 2v आणि इथे खाली x कॉमन जर काढला तर आहे ते 2 मायनस v. तर हा x काय होतो कॅन्सल.
मायनस जर सरळ सरळ मल्टिप्लाय केलं त्याला लिहिता येते 2b मायनस 1 अपॉन 2 मायनस v. आता काय करायची, ही व्हॅल्यू कशाची आहे, v प्लस एक्स डीबी बाय dx. ओके, तर आपण जर x डीबी बाय dx व्हॅल्यू जर काढायची असेल तर प्लस एक्स आपल्याला असाइनमेंट प्लस v जर इकडे आहे तर हा इकडे शिफ्ट काय होते मायनस. म्हणजे काय होणार मग आपण नेक्स्ट स्टेप 2v मायनस 1 मायनस v ने याला मल्टिप्लाय करा 2v मायनस मायनस काय होते प्लस v स्क्वेअर अपॉन 2 मायनस हा प्लस 2v मायनस 2v काय होते कॅन्सल. म्हणजे काय आलं v स्क्वेअर मायनस 1 x dv बाय dx इज इक्वल टू आलेला आहे v स्क्वेअर मायनस 1 अपॉन 2 मायनस टर्म सेपरेट करा 2 मायनस v अपॉन v स्क्वेअर मायनस 1 dv इज इक्वल टू येते dx अपॉन x. आता आपण काय करू, इथे v स्क्वेअर मायनस 1 इथे 2 मायनस v आहे. आता इथे v स्क्वेअर मायनस 1 फॅक्टर पडतात v मायनस 1 आणि v प्लस 1 सेपरेट करून कसं जरी काढलं तरी चालते किंवा ऍडजस्टमेंट करून, म्हणजे दोन पद्धतीने सॉल्व्ह करता येते. जी मेथड इझी जाते ती बघायची. आता हा जो आहे याला इंटिग्रेट करायचा आहे. ठीक आहे, आता इंटिग्रेशन करण्यासाठी हा जो v स्क्वेअर मायनस 1 आहे याचे फॅक्टर काय पडतात v मायनस 1 v प्लस 1. ओके, मग इथे मायनस जर कॉमन काढला तर हा होते टर्म v मायनस 2. काय पाहिजे आपल्याला v मायनस 1 पाहिजे, मग आपण याला v मायनस 1 आणि मायनस 1 असे देऊ. मग इथे जर मायनस कॉमन काढला तर मायनस इन ब्रॅकेट v मायनस 1 मायनस जर घेतला तर मायनस मायनस काय होणार प्लस 1 मल्टिप्लाय करून पहा मायनस v मायनस मायनस प्लस 2 सॉरी प्लस 1 प्लस 1 आणि हा प्लस 1 आला प्लस 2. म्हणजे हा जो न्यूमरेटर आहे त्याला आपण या दोन पार्ट मध्ये काय केलेला आहे स्प्लिट केलेला आहे. इंटू काय आलंय dv इज इक्वल टू इंटिग्रल dx अपॉन x. काहीच नाही केलं, मायनस जर कॉमन काढलं तर लिहिता येते v मायनस 1. तर v मायनस 1 ला आपण सेपरेट करताना काय केलं v मायनस 1 मायनस 1 मायनस मायनस 1 तो इथं प्लस 1 लिहिला आहे. ओके, आता डिनॉमिनेटर सेपरेट करा. डिनॉमिनेटर जर सेपरेट केलं तर इंटिग्रल न्यूमरेटर सेपरेट करा. ओके, न्यूमरेटर जर सेपरेट केलं काय ना मायनस v मायनस 1 अपॉन v मायनस 1 इंटू v प्लस 1 dv प्लस काय येतं इंटिग्रल dv अपॉन v मायनस 1 v प्लस 1 याला सेपरेट नव्हता कंबाईन टर्म मध्ये लिहिली v स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू इंटिग्रल काय येतं dx अपॉन x. मायनस कॉमन काढते. आता इथे हा v मायनस 1 काय होते कॅन्सल. आता इथे मायनस इंटिग्रल dv अपॉन v प्लस 1 आहे. ओके, प्लस इंटिग्रल dv अपॉन v स्क्वेअर मायनस 1 आहे इज इक्वल टू इंटिग्रल dx अपॉन x आहे. आता आपल्याला 1/x चा डेरिव्हेटिव्ह म्हणते. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. ओके, तर आपल्याला सॉरी इथे ही स्टेप मिळणार dv अपॉन v प्लस 1 आहे याचे इंटिग्रेशन काय सरळ सरळ मायनस लॉग ऑफ v प्लस 1. ओके, आता इंटिग्रल dx अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर चा फॉर्म्युला लावायचा आहे 1 अपॉन 2a ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 1/2 लॉग ऑफ मॉड ऑफ v मायनस 1 अपॉन v प्लस 1. ठीक आहे, इज इक्वल टू हा येणार आहे लॉग x आणि प्लस लॉग c. आता इथे 2 ने काय करू होल इक्वेशनला मल्टिप्लाय 2 ने होल इक्वेशनला मल्टिप्लाय केलं काय येते मायनस 2 लॉग v प्लस 1 प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ v मायनस 1 अपॉन v प्लस 1 इज इक्वल टू 2 लॉग x प्लस 2 लॉग c1. मायनस साइन दिलेला आहे, मायनस जर होल इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर साइन चेंज होतील. त्यापेक्षा आपण काय करू हा जो मायनस आहे मायनस लॉग ऑफ हा 2 इकडे घेऊ म्हणजे काय येणार v प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लॉग ऑफ v मायनस 1 अपॉन v प्लस 1. ओके, इज इक्वल टू हे येणार आहे लॉग x स्क्वेअर प्लस लॉग ऑफ c1 स्क्वेअर. मायनस मध्ये आहे लॉग कंबाईन करायचे. लॉग जर कंबाईन करतो आपण तर लॉग ऑफ काही हा v मायनस 1 अपॉन v प्लस 1. ओके, इज इक्वल टू हा मायनस आहे तुम्ही इकडे घेताना प्लस घेते. मग इकडे प्लस जर झाला की सगळं प्लसच्या फॉर्म मध्ये मग प्लसच्या फॉर्म मध्ये आहे तर लॉगला इकडे करत असेल त्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहिता येते मल्टिप्लिकेशन होते. म्हणजे काय होणार तो x स्क्वेअर इंटू v प्लस 1 स्क्वेअर इंटू c1. ओके, आता लॉगला काय होते कॅन्सल म्हणजे काय येणार v मायनस 1 अपॉन v प्लस 1 इज इक्वल टू x स्क्वेअर इंटू v प्लस 1 स्क्वेअर इंटू c1 स्क्वेअर. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय होते v मायनस 1 इज इक्वल टू x स्क्वेअर इंटू v प्लस 1 हा येते क्यूब इंटू c.
काय करायची आहे, विची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची. काय विची व्हॅल्यू y बाय x, म्हणजे काय होणार ते y बाय x मायनस 1 इज इक्वल टू x स्क्वेअर इंटू y बाय x प्लस 1 होल ब्रॅकेट क्यूब इंटू c. तर हा येते y मायनस x अपॉन x इज इक्वल टू x स्क्वेअर इंटू y प्लस x अपॉन x, हा काय येते क्यूब इंटू c. ओके, हा झाला y मायनस x इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हा येते x क्यूब इंटू x प्लस y होल क्यूब आणि डिनॉमिनेटर जर सेपरेट केला तर त्याला लिहिता येते x क्यूब इंटू c. दिस x क्यूब विल गेट कॅन्सल, म्हणजे y मायनस x आहे त्यालाच लिहिता येते y इज इक्वल टू x प्लस y होल क्यूब इंटू c. हे आला आपला एक्झाम्पल नंबर 6 चा आन्सर. y इज इक्वल टू x प्लस y होल क्यूब इंटू c. म्हणजे अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर जे नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन दिला आहे 7 नंबरचा सहज सोपा क्वेश्चन आहे. फक्त टर्म सेपरेट करायचे आहे आणि यामध्ये पण y आणि x सेपरेट होत नाही इझिली, म्हणून सबस्टिट्यूशन मेथड कोणती यूज करायची आहे, y इज इक्वल टू vx. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. देन 8 नंबरचा क्वेश्चन आहे, हा आपल्या एक्झाम्पल नंबर 3 जे पाहिलं पण मागच्या लेक्चरमध्ये सेम त्यावेळेने सॉल्व्ह करायचा आहे, कारण त्याच्यामध्ये पण x अपॉन y दिला आहे. तर त्यामध्ये मी सांगितलं होतं जर x अपॉन y सारखी टर्म आहे तर तेव्हा आपण y इज इक्वल टू vx पुट न करता x इज इक्वल टू vy पुट केलं होतं, जेणेकरून आपल्याला x अपॉन y ची व्हॅल्यू. ठीक आहे, मग अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 8 पर्यंत झालं. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे क्वेश्चन नंबर 9 आहे. तो क्वेश्चन नंबर 9 पण आपल्याला जवळपास याच वेने सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आता त्यामध्ये काय दिलं आहे, कारण क्वेश्चन जवळपास सेम आहे, 2-3 आहे क्वेश्चन, कुठल्या वेने सॉल्व्ह करतो आपण ते मॅटर करते. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन नंबर 9. आणि एक्सरसाइज मध्ये नियर अबाउट 14 ते 15 क्वेश्चन्स आहेत. लास्टचे क्वेश्चन जे दिले आहेत ते थोड्या सेम पॅटर्न मध्ये दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 आहे y स्क्वेअर मायनस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर डिवाइड बाय dx इज इक्वल टू xy डिवाइड बाय dx. बघा, डिफरन्शियल इक्वेशन आहे, इथे डिग्री 2 आहे, डिग्री 2 आहे, डिग्री 2 आहे. आता डिवाइड बाय dx इथे पण आहे, इथे पण आहे. काय करणार, डिवाइड बाय dx ची टर्म, कारण आपलं एम काय असते, सगळ्यात पहिले आपल्याला डिवाइड बाय dx ची व्हॅल्यू काढायची असते. मग आपण काय करू, ही जी टर्म आहे हे इक्वेट करू डिवाइड बाय dx ची. काय होणार, y स्क्वेअर इज इक्वल टू, मी मायनस ची टर्म तिथे लिहिली तर x स्क्वेअर डिवाइड बाय dx प्लस xy डिवाइड बाय dx. ओके, तर y स्क्वेअर इज इक्वल टू डिवाइड बाय dx जर कॉमन काढला तर x स्क्वेअर प्लस xy इंटू डिवाइड बाय dx. तर डिवाइड बाय dx व्हॅल्यू काय येणार, डिवाइड बाय dx इज इक्वल टू हा y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस xy. हे झाले इक्वेशन नंबर 1. केली आपण डिवाइड बाय dx ची टर्म सेपरेट. काय करायचं नेक्स्ट स्टेप मध्ये, पुट y इज इक्वल टू v, इक्वेशन नंबर 2. थर्ड याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला डिवाइड बाय dx ची व्हॅल्यू काढायची. देन व्हॅल्यू ऑफ डिवाइड बाय dx इज इक्वल टू काय येणार आहे, v प्लस x इंटू dv बाय dx. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला या दोन्ही इक्वेशनचा यूज करायचा आहे. या दोन्ही इक्वेशनचा यूज करायचा आहे 2 आणि 3 चा इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर आपलं इक्वेशन 1 काय होईल, डिवाइड बाय dx आहे ना, डिवाइड बाय dx व्हॅल्यू काय आहे, v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू काय आहे व्हॅल्यू, y स्क्वेअर आहे, y ची व्हॅल्यू v स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस xy आहे, x स्क्वेअर प्लस x इंटू vx. काय v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू हा झाला v स्क्वेअर x स्क्वेअर, इथे x स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये येते 1 प्लस v, ते x स्क्वेअर विल गेट कॅन्सल. देन x dv बाय dx इज इक्वल टू काय येणार आहे, v स्क्वेअर अपॉन 1 प्लस v, हा प्लस v कडे होते मायनस v, म्हणजे x dv बाय dx इज इक्वल टू v स्क्वेअर मायनस v मल्टिप्लाय करा, मायनस v स्क्वेअर अपॉन 1 प्लस v, मायनस v स्क्वेअर प्लस v स्क्वेअर विल गेट कॅन्सल. टर्म सेपरेट करा, काय ना 1 प्लस v अपॉन प्लस v इंटू dv इज इक्वल टू, इथे मायनस v आहे, मायनस v असे घेते dx अपॉन x आणि याला इंटिग्रेट. काय केलेलं आहे इथं
मायनस बी अपॉन 1 प्लस व्ही आहे. मायनस साइन मी या साईडने शिफ्ट केली, राहू दिलेला आहे. हा 1 प्लस व्ही इथे आणला, अपॉन व्ही घेतला, हा डीव्ही आहे, इज इक्वल टू इथं मायनस आहे डीएक्स अपॉन एक्स, आणि त्याला काय केलं इंटिग्रेट केलं. आता इथे काय करायला लागेल तुम्हाला इंटिग्रल सेपरेट करायला लागेल, म्हणजे डीव्ही अपॉन व्ही प्लस इंटिग्रल डीव्ही कॅन्सल होते, डीव्ही इज इक्वल टू मायनस इंटिग्रल डीएक्स अपॉन एक्स, याचं इंटिग्रेशन येते लॉग व्ही प्लस येते व्ही इज इक्वल टू मायनस लॉग एक्स आणि प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी, फक्त सीच घेतला. हा मायनस मिळाले काय होते प्लस, म्हणजे लॉग ऑफ व्ही प्लस लॉग ऑफ एक्स प्लस व्ही इज इक्वल टू सी. वायची व्हॅल्यू 3 सबस्टिट्यूट करा, या टॉपला कंबाईन करता येते व्ही बाय एक्स, त्याला कंबाईन करू लॉग व्ही एक्स प्लस व्ही इज इक्वल टू सी. व्हीची व्हॅल्यू 3 सबस्टिट्यूट करा, लॉग ऑफ वाय बाय एक्स इंटू एक्स प्लस वाय बाय एक्स इज इक्वल टू सी. तर दिस एक्स विल गेट कॅन्सल, म्हणजे आपला आन्सर आला आहे, आला आन्सर लॉग वाय प्लस वाय बाय एक्स इज इक्वल टू आन्सर. म्हणजे अशा प्रकारे हा एक्झाम्पल नंबर 9 आपण कम्प्लीट केला. ओके, त्याचे पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट